नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। मी आता उभा आहे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती भागातल्या लोकमान्य नगरमध्ये। या लोकमान्य नगरमध्ये 60 वर्षांपासून जवळपास 53 इमारती उभ्या आहेत, पण त्यांची खूप मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। आणि अशा वेळी या लोकमान्य नगरमधील या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी शेवटी स्वतःचे विकासक या माध्यमातून इमारती पूर्ण करण्याचा निर्णय घेतला। यामध्ये जवळपास 803 फ्लॅट धारक आहेत। पण या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी ऐन वेळी या पुनर्विकास प्रकल्पालाच स्थगिती आणून खो घातला आणि त्यामुळे लोकमान्य नगर मधील या सोसायट्यांतले रहिवासी प्रचंड मोठ्या प्रमाणात संतापले। इतकंच नव्हे तर त्यांनी अक्षरशः एकत्रित येऊन आज रस्त्यांवर निदर्शनं केली, त्यापूर्वी स्वाक्षरी मोहीम देखील राबवली आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की आमदार साहेब, तुम्ही मध्यस्थी करू नका, आम्हाला आमचं स्वप्न बघू द्या, आधी स्थगिती उठवा मग चर्चा करू। आता प्रत्यक्ष लोकमान्य नगर मधील रहिवासी नेमकं काय म्हणतात, त्यांची काय समस्या आहे जाणून घेणार आहोत। पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीचे ऍडव्होकेट गणेश सातपुते आणि शिवाय लोकमान्य नगर मधले रहिवासी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी प्रथमतः या ठिकाणी महिलांकडे जाणार आहे, कारण की पहिला प्रश्न हा येतो, कारण की आतापर्यंत आपण कोणी घर देता का घर हे वाक्य ऐकलं होतं, पण आता कोणी घर देता का घर पण नवं घर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि या परिस्थितीत नेमका खो घातला गेलाय तो आमच्याच विद्यमान आमदारांकडून। त्यामुळे करायचं काय? खरं तर आमची संपूर्ण 36 जेवढ्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्यांचं व्यवस्थित बिल्डरनी व्यवस्थित काम केलं होतं। आमचं स्वप्नातलं घर हे आम्ही बघायचं आहे की नाही, कारण प्रत्येक वेळेला कोणी ना कोणीतरी येऊन तिथे खो घालायचा आणि आमचं चांगलं चाललेलं काम हे पार त्यांनी बिघडवून टाकलं। स्थानिक आमदारांनी का असं केलं, ह्याच्यात त्यांचा उद्देश काय आहे तो आम्हाला कळावा। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला एकल पुनर्विकासाला विरोध नाहीये, एकात्मिक प्रकल्प करायचा आहे, या अनुषंगाने आम्ही हे सगळं करतोय। पण मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी पत्र आलं आणि मग तुम्ही सगळ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या, स्वाक्षरी मोहीम राबवली, आज निदर्शनं केली, आज तर थेट कार्यालयावर गेलात त्यांच्या आणि त्या ठिकाणी हल्लाबोल झाला, पाऊण तास खडाजिंगी झाली। नेमकं काय घडलं त्यावेळी? ऍक्च्युली आम्हाला हे खूप आधीच त्यांच्याकडे जायला पाहिजे होतं आणि जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्ही त्यांना स्पष्टच सांगितलं की जी तुम्ही स्थगिती आणलीये ती उठवा। ती आम्हाला न विचारता इथे कुठल्याही सोसायटीमध्ये न कळवता तुम्ही परस्पर सीएम साहेबांना पत्र दिलं, याबद्दल आम्हाला काहीच कल्पना दिली नाही। आमचं म्हणणं सरळ सोपं आहे, जी स्थगिती तुम्ही बसवली आहे ती स्थगिती उठवा आणि आम्हाला आमची जी स्वप्न आम्ही बघितली आहेत, सरकारचा जो GR आहे त्याप्रमाणे आम्ही सगळं गाईडलाईन्स वापरून काम केलेलं आहे। तर आमचं काम पुढे सरकू दे, आमची स्वप्न आम्हाला बघून देत, ती पूर्ण करू देत, तुम्ही ह्याच्यामध्ये जी स्थगिती आणली ती हटवा, एवढंच साधं सोपं म्हणणं आम्ही त्यांना सांगत होतो। मॅडम, म्हाडाच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा राहतोय आणि आता खरं तर स्वप्नातलं घर आपलं साकार होणार आहे। 1-2 इमारती देखील काही बांधून पूर्ण झाल्यात, पण म्हाडाकडून आणखी काही अशा इमारतींना अजून परवानगीच मिळालेली नाहीये, त्या संदर्भात काय सांग? म्हाडांचा परमिशन मिळाली नाही असं नाहीये, कारण की आमचं हे काम जवळजवळ 5-6 वर्ष झालं सुरू आहे। आता अगदी शेवटची स्टेप सुरू होती की आता 1-2 महिन्यात आम्ही खाली घरं करून जाणार होतो, पण अचानकच हे 4 महिन्यापासून स्थगिती आल्यामुळे आमचं म्हणजे एवढा गोंधळ उडालेला आहे लोकांचं की म्हणजे पायाखालची जमीन सरकल्यासारखं लोकांनी केलेलं आहे आणि आम्हीच आमच्या माणसाला निवडून दिलेलं आहे आमचा माणूस म्हणून, आणि तोच माणूस आमच्या विरोधात आज आहे। हे आम्हाला दुःख सहन होत नाहीये आणि की हे लवकर त्यांनी स्थगिती मिटवावी आणि लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा त्यांनी, एवढीच आमची अपेक्षा आहे। नक्कीच, पण खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये इथले रहिवासी जे आहेत त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही जर स्वतःचे विकसक त्या माध्यमातून पुनर्विकास करतोय तर अडचण तुम्हाला काय आहे, पण तिकडे आमदार साहेब अडून आहेत ते एकात्मिक विकास प्रकल्पासाठी। आता नेमकं ते काय आहे आणि त्यांचं म्हणणं काय हे रहिवाशांकडून आपण समजावून घेऊयात। नेमकं त्यांना म्हणायचंय काय, त्यांची भूमिका काय आहे जी तुम्हालाच पटत नाहीये? त्यांची भूमिका अशी आहे की हे 16 एकराचा प्रकल्प आहे,
त्यांचे अजून काही 14 प्रकल्प आहेत ड्रीम प्रोजेक्ट. त्यांना इथे रस्ते मोठे करायचे आहेत, सांडपाणी याची व्यवस्था करायची, लाईट वगैरे सगळं व्यवस्था. पण आमचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की ऑलरेडी डेव्हलपमेंट प्लॅन पास झालेला आहे, UDCPR प्रमाणे त्या सगळे प्रोजेक्ट केलेले आहेत. या रस्त्यांचे जे रुंदीकरणाचे DPP मध्ये दिसत आहे त्याचप्रमाणे स्वामी पुष्प म्हणून जी बिल्डिंग झाली ती बिल्डिंग पूर्ण झाली डीपीच्या प्रमाणे. मग त्याचप्रमाणे आणि तो GRE आहे 6 डिसेंबर 2022चा. मग त्याप्रमाणे अंतर्गत सगळे परमिशन मिळालेत लोकांना. सगळं त्यांचं जे म्हणणं आहे की रस्ते रुंदीकरण वगैरे इतर फॅसिलिटी त्यात ऑलरेडी डीपी मध्ये कव्हर होते. मग अडचण काय? काहीच अडचण नाही. त्यामुळे चालू डीपी, चालू GR याच्या अंतर्गत उरलेले सगळे परमिशन जे चालू आहे ते चालू ठेवणे हीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही हे मध्ये स्थगित देण्याचं कारणच काय? कारण GR मध्ये स्वतः म्हटले की एकत्रित विकास शक्य नाही. GR मध्ये गव्हर्नमेंटने म्हटलं अभ्यास करून की एकत्रित विकास शक्य नाही, कारण बिल्डिंग मध्ये अंतर्गत वाद असतात. सगळ्या बिल्डिंग एकत्र येणं शक्य नाही. त्यांचं GR मध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. हा तुम्हाला GR दाखवतो, हा बघा. या GR मध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, वाचू शकतो मी त्याच्यातलं स्टेटमेंट. हा GR आहे जो आता तुम्ही पाहताय, जो या प्रकल्पांतर्गत काढण्यात आला होता, यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे हे स्टेटमेंट तुम्ही वाचा. एकत्रित पुनर्विकासामध्ये एकापेक्षा जास्त इमारती किंवा संस्था एकत्र येऊन पुनर्विकास करण्यास संमती देणे शक्य होत नसल्याने, खर तर अनुलग्न इमारतींच्या संस्थांमध्ये अंतर्गत वाद असल्याने समूह पुनर्विकासास विलंब लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासास विलंब लागून मालमत्ता व जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्या अनुषंगानं सर्व बाबींचा सांगोपांग विचार करून येथील शासन निर्णय रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बरोबर आहे. म्हणजे नेमकं शासनानं यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की सगळेच काही एकत्र येऊ शकत नाहीत आणि त्यामध्ये वाद होऊ शकतात. त्यापेक्षा जे काही विकसकाच्या माध्यमातून करतायत त्यांना त्यांचं काम करू द्या. कारण त्यांनी अभ्यास करून हा GR काढले. इथलं सगळे गेले 10-15 वर्ष चालू आहे, त्याचा अभ्यास झालेला शासनाचा. अभ्यास करून त्यांनी GR काढलाय की एकात्मिक विकास शक्य नाही. मग तुम्ही GR काढलेला तुम्हीच का आता स्थगितीला आणताय, हाच प्रश्न आमचा. बरोबर. पण एक प्रश्न असाही पडतो, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पाणी, पार्किंग, मैदान या सगळ्या सोयी देणार आहोत. मग अडचण काय? बेसिकली असं आहे की इथं 60 वर्षापासून पाणी, ड्रेनेज, रस्ते सगळे चांगले आहेत. याच्यात कुठेच काही कमी नाहीये. 60 वर्ष झाली या बिल्डिंगला, 65 वर्ष होत आली आता. तर इथं सगळे तुम्हाला दिसतंय का कुठे ड्रेनेज पाणी अडलंय, लोकमान्य नगर कुठं रस्त्यावर आलंय, कुठं ट्रॅफिक जॅम झालेलं तुम्हाला दिसतंय का? इथं कधीच दिसणार नाही. लोकमान्य नगर मध्ये कधीही इंटरनल रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होत नाही. तिथं ड्रेनेजची सिस्टीम चांगली आहे, पाणी चांगलं आहे, समोर जॉगिंग पार्क आहे, शाळा आहे, हॉस्पिटल आहेत, जिथं दवाखाने आहेत. संपूर्ण सोयी अतिशय उत्कृष्टपणे 65 वर्ष चालू आहेत. ते खोटं सांगतायत. फक्त प्रॉब्लेम बिल्डिंगचा आहे. कारण की 60 वर्षांमध्ये ज्या बिल्डिंग आहेत त्यांची अवस्था आता अशी आहे, काही ठिकाणी भिंतींमधून झाडं उगवलेली आहेत, काही ठिकाणी स्लॅब गळतायत, काही ठिकाणी स्लॅब पडलेत. इतकी भयानक अवस्था. आणि अशा परिस्थितीत या रहिवाशांनी राहायचं कसं? कारण या बिल्डिंग मध्ये 803 फ्लॅट धारक आहेत. ज्येष्ठ नागरिकांचं आता बहुतेक 3री पिढी त्यांच्यासोबत या ठिकाणी राहत असेल. आणि अशा रहिवाशांना आपण खरं म्हणजे एक आमदार या नात्यानं त्यांना जे आवश्यक वाटतं त्या पद्धतीनं मदत करायला हवी. पण नेमकं आमदारांना काय म्हणायचंय, काय सूचित करायचंय, हा प्रश्न आता मी अनेक या ठिकाणच्या इतर रहिवाशांना विचारणार आहे. आमदारांची भूमिका तुम्हाला पटली आहे? नाही. आमदारांनी फक्त एवढंच करावं की स्थगिती हटावी, लोकांना आनंदात ठेवावं. लोकांच्या आता 3-3, 4-4 पिढ्या चाललेल्या आहेत. आता कसे लोक राहतात त्यांना त्यांच्याच माहिती आहे. पाणी गळतंय वरच्या ह्याच्यामधनं, स्लेबमधनं. एकाची तर भिंत पडली स्लेबची वगैरे, ते वाचले अक्षरशः. आता अजून पुढे त्यांनी काय करावं, किती त्यांनी लेट करावं, स्थगिती उठावी आणि लवकरात लवकर आम्हाला मोकळं करावं. तर मगाशी साहेब म्हणाले की काही सगळेच काही एकत्र येत नसतात, कुठे ना कुठेतरी वाद असतात. तर असं काही आहे का की 2 टोकं आहेत की नाही एकात्मिक विकास प्रकल्प व्हायला पाहिजे आणि हे नाही व्हायला पाहिजे, असं काही वेगळं आहे का? नाही. कसं आहे की जर आपण वेगवेगळे हे बिल्डरने हे केलं 3-3, 4-4 बिल्डिंग तर लवकरात लवकर होईल. बरोबर. त्यांनी जर एकत्र विकास करायचं म्हटलं ह्याला 20 ते 25 वर्ष लागेल. आता कित्येक लोकांचं 60 वय होऊन गेलेले आहेत. आता इथे पुढे किती वर्ष वाढ बघणार ते? बिल्डिंगचं पण वय वाढणार आणि माणसांचंही वय वाढणार. आणि उद्या उठून एखादी बिल्डिंग जर खाली पडली तर हे आमदार रासने साहेब त्याला जबाबदार आहेत का?
त्यांना ते चालेल का? त्यामुळे लवकरात लवकर आमच्या इकडे विकास व्हावा, त्यांनी लवकर लवकर स्थगित उठावी, त्यांनी आमच्या ह्याच्यामध्ये येऊ नये, बस. दुसरं काय? त्यांचं एक असं म्हणणं आहे की गेल्या 14 वर्षांमध्ये या 16 एकर जागेमध्ये हा जो काही एकात्मिक प्रकल्प आहे, तर एकूणच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात असे 14 प्रकल्प म्हाडाच्या अंतर्गत आहेत किंवा त्या पद्धतीने ते काम करतात. तर हा एकात्मिक विकास प्रकल्प झाला तर निश्चितच नागरिकांना सुखसुविधा मिळतील. तुम्हाला असं वाटतंय की असं होऊ शकतं? तसं वाटत नाही. त्याचं कारण असं की इथे ज्या 52 बिल्डिंग्स आहेत त्यांचं प्रत्येकाचं सेल्स आणि लीज डीड झालेलं आहे. प्रत्येक सोसायटी स्वतंत्र आहे. बाकीच्या 13 प्रकल्पामध्ये काय अवस्था आहे ते आम्हाला त्याची कल्पना नाही. पण इथल्या एक वेगळी केस असं गृहीत त्यांना धरायला पाहिजे. आणि मला एक वेगळा मुद्दा असा मांडायचा की आमदार जर त्याच्यावरती ठाम असतील आणि इतर 13 प्रकल्पांची आमची जर तुलना करत असतील तर त्यांचा ग्राउंड कनेक्ट कमी पडतोय. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव अजिबात नाहीये किंवा त्यांना ब्रीफिंग बरोबर केलं गेलेलं नाहीये. आणि मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की सीएमनी त्याला स्थगिती कशी काय दिली एका आदेशावरती. तर मुळात त्यांनी काय करायला पाहिजे होतं की सुरुवातीला काही प्रकल्प आता पुढे गेलेले आहेत, काही इमारतींचे पुनर्विकासाचे, तर त्यांनी एक लोकांना एकत्र बोलवून की मला असं करायचं आहे, एकात्मिक विकास करायचा आहे, तुम्ही ह्याच्यात जे करताय त्याच्यात हे तोटे आहेत आणि मी एकत्रित पुनर्विकास जो करणार आहे त्याच्यात हे फायदे आहेत, असं जर त्यांनी व्यवस्थित असा कधी संवाद साधला होता का याच्या आधी त्यांनी एकत्रित येऊन? असा संवादच त्यांनी साधलेला नाही. पण तुम्ही त्यांच्याकडे अशा संवाद साधण्यासाठी कधी चर्चेला गेला होता? मी वैयक्तिक गेलेलो नव्हतो, पण बाकीचे लोक गेले होते, त्यांना त्यांनी काही फारसा चांगला प्रतिसाद दिला नाही. आणि याच्यामुळे झालं काय की परस्पर स्थगिती आणली आणि वास्तविक ह्याचा काहीच संबंध नव्हता स्थगिती आणण्याचा. सगळ्या इमारतींचं क्लस्टर किंवा एकल पुनर्विकास हे व्यवस्थित प्रक्रिया चालू होती. फक्त अंतर्गत वाद जे आहेत शासनाने जे सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे जो विलंब लागतो किंवा एखादा बिल्डर कमी जास्त ऑफर देतो त्याच्यामुळे जो विलंब लागतो तेवढाच विलंब लागत होता. बाकी कुठलेही म्हाडाकडून काही अडचणी नाही आहेत ना? म्हाडाकडून काही नाही, पण आत्ता स्थगिती मात्र आलेली आहे. अच्छा, बर. आता हे सगळं झाल्यानंतर मी आता पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समिती या माध्यमातून हे सगळे एकत्र येऊन जो आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न करतायत आणि नेहमीप्रमाणे रहिवाशांसाठी, नागरिकांसाठी, त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे ॲडव्होकेट गणेश सातपुते हे देखील आता माझ्यासोबत आहेत. जर आपण मगाशी जे आपण ज्याला म्हणू की आमदारांच्या कार्यालयावर रहिवासी गेले आणि मग त्या ठिकाणी एक पाऊण तास गोंधळ झाला, कडाजंगी झाली वगैरे सगळं काही झालं, त्या ठिकाणी स्वतः कोऑर्डिनेटर म्हणून गणेश सातपुते देखील उपस्थित होते. त्यांनी देखील या सगळ्या संदर्भातली माहिती आमदारांना ब्रीफिंग केलं आणि लोकमान्य नगर रहिवाशांची समस्या काय आहे त्याची बाजू पण मांडून दाखवली. आता पुढं खरं तर त्यांच्या खांद्यावर पण जबाबदारी आहे, कारण की ते देखील इथं स्थानिक म्हणून चांगल्या पद्धतीनं या संपूर्ण परिसरात परिचयाचे आहेत, या सगळ्यांशी कनेक्ट आहेत. त्यामुळे आता मला त्यांनाच हा प्रश्न करायचा आहे की इतके वर्ष, 60 वर्ष जी इमारत, मगाशी सांगितलं अक्षरशः म्हणजे भिंत पडली, जर उद्या काय झालं तर केवढ्याला पडायचं ते. तर अशा वेळी या बिल्डिंगच्या तातडीनं पुनर्विकास करण्यासाठी उलट जास्तीत जास्त प्रयत्न कसे करता येतील असा उद्देश असायला हवा. मग हा अडमुठेपणा आहे असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला एक सांगतो की तुम्ही आल्याला जे बोललात की जी पहिले म्हणायची कुणी घर देते का घर, तर मला कुणी नवीन घर देते का नवीन घर हे म्हणायची वेळ आलेली. आणि त्याच्यामध्ये एकंदरीत मी बघतो ना, तर आम्ही एक घोषवाक्य तयार केलं, म्हणजे स्थगिती हटाव, लोकमान्य नगर बचाव, हे तर आम्ही म्हणतोयच आहे, पण त्याच्याबरोबर आम्हाला दिलेले आमचे हक्क आहेत ना ते आम्हाला परत करा असं आमचं मत आहे. आता ह्या प्रक्रियेमध्ये हे जे लोक आता ही लोकमान्य नगरची सगळी टीम आहे, यांचं जे म्हणणं आहे की यांचं म्हणणं साधं आहे की स्थगिती उठवा. आणि आमचं जे सकाळपासून जे त्यांना एकच गोष्ट म्हणत होतो की तुम्ही जे म्हणताय की मला एकत्रित विकास करायचा आहे, तर एकत्रित विकास करण्याची वेळ ऑलरेडी गेलेली आहे. तुम्ही नीट विचार केला तर आता जे माझ्या आधी जे बोलले त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की ही जी लोकमान्य नगर आहे, ही लोकमान्य नगर 53 बिल्डिंग आहेत आणि 49 सोसायटी आहेत, 803 लोक इथं राहतात. 53 बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या सोसायटी आहेत, कोऑपरेटिव्हकडे रजिस्टर्ड आहे, रेग्युलर ऑडिट भरतायत. या सगळ्या सोसायट्यांबरोबर म्हाडानी कन्व्हेन्स डीड केलेलं, सेस लीड झालेलं आहे, लीज लीड झालेलं, फ्लॅटचं लीज नाही, फ्लॅटचं सेल डीड झालेलं आहे आणि नॉन ब्रेकेबल लीज डीड आहे. बरं,
अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 2022चा आता जे कोण बोलले की 2022च्या GR नुसार लोक कामाला लागली. हा 2009 पासून आघाडीचं सरकार होतं त्यावेळेपासून आम्ही प्रयत्न करतोय की बाबा हे तुम्ही पॉलिसी ठरवा. 15-16 वर्षांपासून हा प्रयत्न चालू. आणि मी त्याच्यामध्ये 14 पासून तर मी स्वतः सक्रिय झालो. ज्यावेळेस सचिन अहिर होते ना त्यांच्याबरोबर पण आम्ही लढाई लढलेलो 9 पासून. आणि सरते शेवटी फायनल GR बदलत 22ला झाला आणि 22चा GR हातात मिळाल्यानंतर विकासाला सुरुवात झाली. जो या ठिकाणी 80 ते 90% ज्या सोसायट्या आहेत त्यांनी विकासक शोधलेले, त्यांच्या विकासकाबरोबर चर्चा चालू आहेत, काहींच्या कन्सेंट झाले आहेत, काहींचं अग्रीमेंट झालेलं आहे, काहींचं अप्रुव्हल गेलेलं आहे, काहींचं अप्रुव्हल सँक्शन होऊन NOC मिळालेली आहे, काहींनी प्रीमियम भरलेला आहे, काहींनी महानगरपालिकेमध्ये प्लॅन सँक्शन देऊन प्लॅन सँक्शन होऊन पडलेला आहे. 2 सोसायट्या इथे आहेत अशा की 32 आणि 33 ऑलरेडी रिडेव्हलप झाली. त्यांना आता दिवाळीत ताबा आहे. 50-51 नंबरची बिल्डिंग 10 वर्षापूर्वी स्वखर्चाने रिडेव्हलप झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुणाला तरी वाटणं की हे एकत्रित केलं पाहिजे. 8 महिन्यापूर्वी आमदार आपण झालेलो आहे. त्यांनीच मला आता सकाळी सांगितलं की मला 8 महिने झालेले आहेत. आतापर्यंत कोणीही असं केलं नाही. मी दुपारी पण बोललो की सगळ्यांना ते भावलं म्हणाला की हा पितृपक्ष आहे आणि पितृपक्षामध्ये आम्ही तुमच्याकडे दारात आलेलो आहे आणि तुमचे जे वारस आहेत, जे कोण तुमचे वारसदार होते त्यांच्याबरोबर पण आम्ही लढायला लढलो ना ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये. आणि आम्ही हक्कासाठी लढत होतो. आणि मग तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर तुम्ही सुद्धा आम्हाला रस्त्यावरच ठेवलेलं आहे. मग जे वारसदार तुमचे आहेत त्या पितरांना थाका मारतो की बाबा यांना सद्बुद्धी द्या, आम्हाला अडचण करू नका, वेळ गेलेली आहे. तुम्ही जे म्हणताय की मला रस्ते मोठे करायचे आहेत, आता कोणतरी बोललं की इथं बाबा ड्रेनेज लाईन खराब आहेत, हे खराब आहेत. मग रिडेव्हलपमेंट जर उद्या आम्ही बिल्डिंग केली तर ड्रेनेज लाईन तशीच ठेवणार आहे का? नवीनच होणार ड्रेनेज लाईन, पाण्याची कनेक्शन वेगळी येणार. मी बिल्डिंग सांगतो की साईड मार्जिन आहे, रस्ते मोठे होणार. ऑलरेडी रस्ते मोठे आहेत. मी सकाळी बोललो 60 वर्षापूर्वी झालेले बिल्डिंग त्यांनी 100 वर्षाचं नियोजन करून बांधलेलं आहे. अजून सुद्धा पुढच्या 50 वर्षामध्ये हे जे रस्ते आहेत हे कधी ब्लॉक झालेले दिसणार नाही. इथं एवढी पार्किंग होती, माझ्याकडं 100, 150 गाड्या आलेल्या आहेत, पण लोकमान्य नगरमध्ये पार्किंगचा कधी प्रश्न नाही. इथं मोदींची सभा झाली, इथं इंदिरा गांधींची सभा झाली, अखंड लोकमान्य नगरमध्ये पार्किंग केलं जातं, कधी ब्लॉक होत नाही. एवढे प्रशस्त रस्ते आहेत. आणि मग बाबा कुठले रस्ते वाढवताय आणि कशा करता? आणि माझं प्रामाणिक मत आहे की लोकमान्य नगर हा विषय राज्य सरकारकडनं गेलेला आहे. लोकमान्य नगरच्या लोकांचा अंत आपण बघू नका. ह्याच्यामध्ये 4 बिल्डिंग आहेत की ज्यांना 2017ला, सकाळी पण सांगितलं आणि मी बोंबलून सांगते की 2017ला या ठिकाणी 4 बिल्डिंगला मनपा आणि म्हाडाने नोटीस दिलेला आहे धोकादायक म्हणून. आणि मी ही जी माझी बिल्डिंग आहे 22ला GR झाला फायनल. 22 पासून आम्ही प्रयत्न करतोय आणि आज आमचं अग्रीमेंटला आलोय आम्ही. काही लोक आता इथं ते उनेचंदची बिल्डिंग आहे, तो माणूस 7 ते 8 वर्ष प्रयत्न करतोय. त्याच आज हा बिल्डिंगचा टॉवर झाला नवीन पॉलिसीमध्ये, तो झट दिशी गेला आणि त्याने उभी केली बिल्डिंग आणि त्या लोकांना ताबा मिळतोय. एकत्रीकरणामध्ये 53 बिल्डिंग एकत्र करणं आणि त्याला लागणारा कालावधी, तर माझं मत आहे म्हणलं ह्या कालावधी, हे दादा बोलले आता की 10-15 वर्ष लागतील, पण मी सांगतो येणाऱ्या 2-3 वर्ष जर लेट झाला तर मी त्यांना बोललो 100% एकत्रीकरणाचा घाट जर आपण घालणार असाल आणि आमच्या विकासाला खीळ घालणार असताल तर इथं जीवितहानी झाल्यानंतरच जर डोळे उघडणार असतील तर त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. बिल्डिंग पडणार, जीवितहानी होणार. आणि तुम्हाला मी सांगतो आमच्या प्रत्येक पत्रामध्ये म्हाडाला सुद्धा आम्ही घेरावे घातलेले आहेत. म्हाडानं निवेदन दिले, मुख्यमंत्री, हे उपमुख्यमंत्री, सगळ्यांना निवेदन देऊन बसलेलो आहे. आणि ह्याच्यामध्ये जर मानवहानी झाली तर ही लोकमान्य नगर इथली लोक आहेत ते सदोष मनुष्य बळाचे गुन्हे या सगळ्यांवर आम्ही वेळ पडली तर दाखल करू, वेळ पडली तर आम्ही कोर्टात जाऊ. पण तुम्हाला मी सांगतो की हा जो विकास चाललेला आहे ह्याला आम्ही कुणालाही खीळ घालून देणार नाही. वास्तविक पाहता ही जी खीळ घातलेली आहे ही सुद्धा चाचपणी, ही तात्पुरती आहे. हेमंत रासनेंच्या पत्रावर सीएमने दिलेले, त्याला ऑथेंटिक नाहीये, कुठलाही GR नाहीये. आणि जे ते काय बोलतात मध्ये धोरण पॉलिसी आलेली होती पुनर्विकासाची, ती पॉलिसी पण वाचलेली आम्ही. त्याच्यामध्ये सुद्धा अडचणी आम्हाला येणार आहेत. पण शेवटी लोकशाही पद्धतीने आम्ही लोकप्रतिनिधींकडे न्याय मागतोय आणि तो न्याय नाही मिळाला तर न्यायालय आमच्यासाठी आहे. न्याय व्यवस्थेकडे सुद्धा जायचं आमची तयारी आहे. पण ही वेळ
या लोकप्रतिनिधींनी आणू नये, कारण पितृपक्ष आहे. पितरांना विचारा, आपण किती लढ्या लोकांसाठी लढलोय. आता लोकांना तुमच्या राज्यामध्ये लढायला लावू नका, लढवायला, एवढीच नम्र विनंती आहे. आणि परमेश्वरांनी त्यांच्या पितरांनी त्यांना चांगली सद्बुद्धी देवो या पितृपक्षामध्ये. आणि लोकमान्य नगर जो कचाट्यामध्ये पकडलाय त्याला कृपा करून सोडवा, हीच नम्र विनंती आहे. हिथं मानवहानीची वाट कृपा करून बघू नका. हे मनपूर्वक सगळ्यांच्या 803 कुटुंबाच्या वतीने आणि परिवाराच्या वतीने ही मुख्यमंत्र्यांना, आमदारांना आणि सर्व जी कोण लोक असतील सत्ताधारी त्यांनाही विनंती आहे. एकूणच काय आहे तर 60 वर्षांपूर्वीच्या 53 इमारती, 803 फ्लॅट धारक, या सगळ्यांना कुठेतरी आता असं वाटतंय की आपल्या स्वप्नातलं घर, नवं घर आपल्याला मिळणार आहे. त्याची रिडेव्हलपमेंट पण सुरू झाली, काही इमारती देखील कंप्लीट झाल्या, काही जणांना ताबा मिळण्याची, आता पोझिशन मिळण्याची अवस्थेपर्यंत पोहोचलेले असताना अचानक जर त्या ठिकाणी एखादी स्थगिती आली किंवा स्टे आला तर काय होऊ शकेल, हेच आता लोकमान्य नगरमध्ये अनुभवायला मिळत आहे. खरं तर या नगराचं नाव लोकमान्य, पण त्यांना आमदारांचा हस्तक्षेप अमान्य, अशी परिस्थिती आता झालेली आहे. आणि ते अमान्य पण का, त्याचं कारण आम्ही आतापर्यंत जे डेव्हलपर्स त्यांच्या माध्यमातून, विकासकांच्या माध्यमातून हे जे काम करतोय ते करत आलोय, त्यात आम्हाला पार्किंग, क्रीडांगण, सांडपाण्याची व्यवस्था, हे जे काही सगळं आपण ज्याला म्हणू एक दाखवलं जातंय प्रलोभन, त्याची खरं म्हणजे आवश्यकता नाही. आता मी जिथे उभा आहे अत्यंत आयस्पेस एरिया आहे, रोड डेव्हलपमेंट चांगले झालेले आहेत, सांडपाण्याची पण व्यवस्था जर बिल्डिंग बांधत असतील तर करणार नाहीत का, असा साधा सवाल सातपुते साहेबांनी यावेळी केला. म्हणून मी पुन्हा एकदा तोच उच्चार करतो, ज्या नगराचं नाव लोकमान्य त्यांनाच आमदारांचा हस्तक्षेप अमान्य. आता त्यामुळं आमदार साहेब यांची तर सगळी प्रतिक्रिया, समस्या तुम्ही ऐकून घेतली आहे, पण याच दरम्यान आम्हाला बघू द्या, स्वप्न आम्हाला बघू द्या. नक्कीच आमची स्वप्न आम्हाला बघू द्या, आम्हाला आमचा हक्क मिळू द्या. आमदार साहेब मध्यस्थी करू नका, आधी स्थगिती उठवा मग चर्चा. पण याच दरम्यान आमचे रिपोर्टर, एक धाडसी रिपोर्टर राजरत्न जोंधळे यांनी थेट आमदारांशीच त्या ठिकाणी बातचीत करण्याचं ठरवलं. ते त्या ठिकाणी गेले, त्यांच्याशी बातचीत केली, पण त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, त्यांचं म्हणणं काय आहे, हे देखील टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांना दाखवणार आहोत. लोकमान्य नगरची बाजू तुम्ही ऐकून घेतलीत, आता ऐकूयात आमदार साहेब, अर्थात कसबा पेठ विधान मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साहेब हेमंत रासने काय म्हणाले, पाहूयात. पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीनं कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला होता. त्या ठिकाणी जी बांधकामांना स्थगिती देण्यात आलेली आहे ती स्थगिती उठवावी या मागणीसाठी रहिवाशांनी हा मोर्चा काढलेला होता. आपल्यासोबत कसबा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार हेमंत रासने आहेत. आज पाहिलं तर रहिवाशांनी तुमच्या कार्यालयावरती रहिवासी आलेले होते, काय चर्चा झाली, त्यांची मागणी आहे की स्थगिती उठवावी, काय प्रकार आहे सगळं? मुळात मी ज्यावेळेस कसबा मतदारसंघाचा आमदार झालो त्यावेळेस या कसबा मतदारसंघातील जे विकासाचे प्रकल्प आहेत त्या विकासाच्या प्रकल्पांची मी विधानसभेत सुद्धा मांडणी केली. त्याचबरोबर 14 प्रकल्पांच्या विषयात मी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं. त्याच्यात शनिवारवाडा ते स्वारगेट, सारसबाग ते शनिवारवाडा हा शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, जे वाहतुकीची कोंडी होती त्याला अंडरपास करून द्यावा ही पहिली मागणी केली. शनिवारवाडा 7 मजली बांधला जावा ही मी मागणी केली. त्याचबरोबर शनिवारवाडा परिसरातील 100 मीटरनी जे बाधित असणारी बांधकामं आहेत ती स्थगिती उठवावी ह्याची मी मागणी केली. UDCPRच्या नियमावलीमुळे काही दाट वस्तीतील जे जुने वाडे वगैरे आहेत ह्या वाड्यांच्या बांधणीला जी अडचण येते त्या अडचणी सोडवण्यासारखे शिथिल नियम करावे अशी मागणी केली. खडक पोलीस वसाहत जी 1875 साली पोलिसांची वसाहत बांधली गेली तिचं पुनर्निर्माण करावं ह्याची मी मागणी केली. मामलेदार कचेरी हा गेली 20 वर्ष रखडलेला प्रकल्प, त्या प्रकल्पाला लवकरात लवकर गती देऊन त्या ठिकाणी शासकीय जी व्यवस्था, शासकीय जी कार्यालय ती कार्यालय चांगल्या इमारतीमध्ये लवकरात लवकर चालू करावी ही मी मागणी केली. लोकमान्य नगर
ही 16 एकरची म्हाडाची वसाहत आहे. ती वसाहत 16 एकरमध्ये असल्या कारणाने तिथं एकूण 50 इमारती 52 इमारती होत्या. त्यातल्या 2 इमारतींचं मान्यता मिळून त्या काम चालू आहे. परंतु 50 इमारती आत्ता तिथं आहेत. त्या 50 इमारतीमध्ये 803 रहिवासी फ्लॅट होल्डर राहतात. त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा शाश्वत विकास पुढील भविष्यातल्या 100 वर्षाच्या इन्फ्रास्ट्रक्चरनी ड्रेनेज असेल, पाणी असेल, रस्ते असतील, गार्डन असतील, पार्किंग असेल, नवीन मोठ्या ज्या स्कीम होतात त्याच्या दृष्टिकोनातनं चांगल्या ॲम्युनिटी असतील असा प्रकल्प करावा. छोट्या छोट्या डेव्हलपमेंट न होता एकत्रित एकात्मिक विकास करावा ह्या पद्धतीची मागणी मी केली. शासनाचं धोरण आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा त्याच बाजूने आहे आणि तशा पद्धतीची मागणी मी केली आणि अतिशय उत्कृष्ट म्हाडाचा 16 एकरचा शहराच्या मध्यवर्ती भागातला लँडमार्क प्रोजेक्ट होऊ शकतो ही माझी मागणी आहे. त्या ठिकाणच्या काही रहिवाशांना तशा पद्धतीच्या ऐवजी एकल पद्धतीने त्याचा विकास व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे. तर एकल न होता तो एकात्मिक व्हावा असं माझं म्हणणं आहे. त्याच्यातल्या ज्या 3-4 क्लस्टर आहेत त्या 10, 12, 13 इमारती ह्या एकलच्या बाजूने आहेत. बाकीच्यांनी ज्यांनी परवानगी घेतली आहे ते एकात्मिकच्या बाजूने आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी 2 मतप्रवाह आहेत. परंतु एक मतप्रवाह काय असला तरी विकास करत असताना कुठल्याही विकासाला हा थोड्या बहुत प्रमाणात हा विरोध होत असतो. परंतु आपल्या दृष्टिकोनातनं जे योग्य काय आहे ह्या दृष्टिकोनातनं मी एक ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी मागणी केली. आणि शेवट ह्या राज्याचे मुख्यमंत्री हे अभ्यासू आहेत. एखादे माझ्यासारखे सर्व आमदार त्या भागातले प्रश्न हे त्यांच्यासमोर नेत असतात. जे योग्य आहेत त्या गोष्टीला मुख्यमंत्री साहेब मान्यता देतात. त्या दृष्टिकोनातनं एकात्मिक विकास हा संपूर्ण राज्याच्या पॉलिसीमध्ये हे आत्ता ह्या म्हाडाचं झालं. क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावं, क्लस्टरची पॉलिसी सुद्धा महानगरपालिका असेल, राज्य शासनाने असेल, जे छोट्या छोट्या प्रॉपर्टी खाजगी प्रॉपर्टी आहेत त्यासुद्धा क्लस्टर कराव्या असं शासनाचं धोरण पूर्वीपासून आहे. हे धोरण तर आपल्याला माहिती आहे का नाही की जर छोट्या छोट्या 1 गुंठे 2 गुंठे 5 गुंठे अशा असणाऱ्या ठिकाणी 1 एकरचं क्लस्टर होऊन तशा पद्धतीने जे जर आपण बांधणी केली तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं उभं राहू शकतं, चांगल्या पद्धतीच्या ॲम्युनिटीज देता येऊ शकतात. आणि जर हे म्हाडाचंच 16 एकरचं आहे तर ह्या ठिकाणी का करू नये. ह्या दृष्टिकोनातनं क्लस्टरच्या डेव्हलपमेंटला सगळ्यांची मान्यता आहे. सगळ्या तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या ज्यांना ह्याच्यातलं कळतं अशा लोकांचं जर तुम्ही मत घेतलं तर त्या दृष्टिकोनातनं हे सगळं एकात्मिक विकासाच्या दृष्टिकोनातनं सगळ्या अभ्यासू लोकांचं मत त्या दृष्टिकोनातनं जातं. आज त्यांना ज्यांना व्हिजनरी काम करण्याची सवय त्यांचं तुम्ही मत घ्या, ह्याच्यातल्या तज्ज्ञ लोकांचं मत घ्या. मी एक आमदार आहे, मी आमदार म्हणून माझी भूमिका मांडली. काही लोकांना ती भूमिका अयोग्य वाटती, त्याला त्यांचा विरोध असेल तर ह्या विषयात जे एक्सपर्ट राईज आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं कुठली भूमिका योग्य ह्याची सुद्धा आपण शहानिशा करावी. आज त्या ठिकाणच्या 803 लोकांपैकी कोणाला काय नक्की वाटतं ही सुद्धा भूमिका आपण समजून घ्यावी. आणि काही वेळेस काही गोष्टींना चांगल्या विकासाला सुद्धा विरोध हा होत असतो. तर त्या दृष्टिकोनातनं मी माझ्या पद्धतीने अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणारी, चांगल्या ॲम्युनिटी मिळणारी, एकात्मिक विकास व्हावा, 50 इमारतींचा विकास एकाच वेळेस व्हावा अशी भूमिका मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांसमोर मागितली. त्याला स्थगिती ह्या प्रोजेक्टला नाही. आपण हे समजून घेतलं पाहिजे. एकल आहे आणि एकात्मिक, तर त्यांचं म्हणणं आहे की 30-35 इमारती तयार झाल्या, रहिवाशी तसाच 30-35 इमारती त्यांचं म्हणणं तयार आहेत. तर मी म्हणतो 30-35 तयार आहेत तर अजून 15 तयार करा आणि तुम्हीच तुमचं ठरवा, तुम्ही 50 एकत्रित करा ना. आमचा विरोध विकासाला विकास व्हावा ह्या भूमिकेचे आम्ही आहोत. परंतु तो विकास विखुरलेला नाही पाहिजे. आपण जर बघतो आपण म्हणतो कायम की
हे काय दोन पद्धतीने झालेलं आहे. काही ठिकाणचं डेव्हलपमेंट होते, काही ठिकाणचं होत नाही. अशा पद्धतीचं होण्यापेक्षा 16 एकरचा एकात्मिक विकास व्हावा ही माझी त्याच्या मागची स्वच्छ भूमिका आहे. आज जे रहिवासी आलेले होते, तुमची त्यांच्याशी चर्चा झालेली होती, काय चर्चा झाली? आज त्यांनी त्यांची भूमिका मांडली, मी त्यांना माझी भूमिका सांगितली. योग्य काय असेल ते साधक बाधक चर्चा करून आपण सकारात्मक निर्णय घेऊ असं सुद्धा मी त्यांना सांगितलं. तुम्ही जर चर्चाच करणार नसाल, तुमचा एकात्मिकला विरोध का आहे हे त्यांनी मला स्पष्ट सांगितलं पाहिजे की नाही आम्ही पुढे गेलो तर बाकीच्यांना पण बरोबर घ्या ना. ते होऊ शकत नाही. असं कसं होऊ शकत नाही? मी सांगितलं होऊ शकतं. जर समजा 10-25 इमारती तयार होते तर 50 इमारती का तयार होऊ शकत नाही? प्रयत्न केले तर आपण सगळ्यांना जर तुम्ही विश्वास दिला, तुम्ही प्रामाणिकपणे विश्वास दिला तर सगळे बरोबर येऊ शकतात. सगळ्यात शासनाच्या ज्या काही परवानग्या लागतात त्या अतिशय गतिमान करून द्यायला मी आमदार म्हणून कटिबद्ध आहे. कुठेही तिथं अडचण येणार नाही या दृष्टिकोनातनं मी कटिबद्ध आहे. आणि एवढा मोठा विकास करत असताना त्या विकासकाची क्षमता आहे का? यातल्या एखाद्या क्लस्टरची उद्या समजा डेव्हलपमेंटना ह्या जे 4-5 वर्ष जे प्रकरण चालू आहे त्याची काय अवस्था आहे ते बघून घ्या. उद्या समजा हे वेगवेगळे केले आणि 2-4 जण नाही पूर्ण करू शकले, त्याकरता म्हाडाने आता त्यांना बँक गॅरंटी सुद्धा मागितली. शासनाने ह्या सगळ्याचं रिफॉर्मेशन केलंय. शासन ह्या पद्धतीने काम करायला इच्छुक आहे. शासन एकात्मिकच्या बाजूने आहे. सक्षम माणूस आणून सगळ्या रहिवाशांना योग्य न्याय एकाच वेळेस मिळेल ह्याकरता शासन कटिबद्ध आहे. माझं सुद्धा मुद्दा तेच आहे. आता तुम्ही म्हणता की आता समजा तुमच्या म्हणण्यानुसार स्थगिती मिळाली आणि त्यामुळं त्या आता जीर्ण झालेल्या इमारती किती आहेत? जे 2-3 क्लस्टर करतात तेवढ्याच इमारती जीर्ण झाल्यात का 50च्या 50 इमारती जीर्ण झाल्यात? आपण जर बघितलं तर सगळ्याच इमारती जीर्ण आहेत. मग सगळ्यांचाच विकास व्हायला नको का? आणि सगळ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करायला नको का? का करू नये? एकल हवं, एकात्मिक नको, ह्या मागची स्पष्ट भूमिका ही त्यांच्या पुढे त्यांना मांडता आली नाही. मी त्यांच्याशी चर्चा करत असताना आपण सगळे मिळून प्रयत्न करू, एकात्मिकला सगळे तयार होतील. आपण का प्रयत्न करत नाही तसा? नाही म्हणे आम्ही 36 जणांची परवानगी घ्यायला एवढा वेळ लागला. का वेळ लागला तुम्ही तपासा. जर आपल्या सगळ्यांचा हेतू स्वच्छ आणि शुद्ध असेल तर आपल्याबरोबर सगळे येऊ शकतात आणि सगळ्यांना बरोबर घेऊन एकात्मिक विकास करावा ही माझी त्या मागची भूमिका आहे. मी काय तिथले जे रहिवासी आहेत त्या सगळ्या रहिवाशांच्या हिताकरता मी ही भूमिका मांडली आणि अतिशय सुंदर प्रकल्प. आज तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेत आहात, मी तुम्हाला थर्ड पर्सन म्हणून सांगा की छोट्या डेव्हलपमेंट होण्याऐवजी एकत्रित डेव्हलपमेंट झाली तर चांगलं काय दिसेल हे तुम्हीच मला सांगा आणि जे काय असेल ते योग्य भूमिका तुम्ही समाजासमोर ठेवा. हे होते कसब्याचे आमदार हेमंत रासने. लोकमान्य नगर या ठिकाणी जी म्हाडाची वसाहत आहे त्या ठिकाणी जी स्थगिती लावलेली आहे ती एकल जे प्रोजेक्ट आहे त्याला स्थगिती आहे. एकात्मिक प्रोजेक्टला आमचा पाठिंबाच आहे असं कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.